हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही पण मस्त मजेत, हॅप्पी अँड हेल्दी असाल. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि मी पण खूप छान मस्त आहे. तर म्हटलं आता नवीन वर्षाचं म्हटलं आमच्या गावची यात्रा असते. मग म्हटलं चला नवीन वर्षात जाऊन यावं म्हटलं. तर छानपैकी तयारी झाली. आज सकाळी उठून सगळं कामं वगैरे आवरून मग आम्ही निघालो होतो जायसाठी. तर कशी दिसते मी तुम्ही कमेंट करून मला सांगा. व्हिडिओ काढायसाठी काही टाईम नाही भेटला, तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही तयारी करायच्या वेळेस. तर आम्ही जायसाठी निघालो आणि जास्त काही लेट नव्हतं झालं. आम्ही सकाळीच निघालो होतो जायसाठी. आणि हे मेंढ्या होत्या रस्त्यात, तर मग त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. रस्ता आमचा जाम करून टाकला होता त्यांनी. मग नंतर आम्ही तिथं थांबलो थोडंसं आणि तिथं टेकड्या वगैरे असल्यामुळे खूप छान व्हिडिओज, फोटो वगैरे मस्त निघते. तर मग आम्ही थोडे फोटो व्हिडिओज थोडे काढले आणि रील्स पण काढल्या छान छान. आणि मग तिकडे ते मेंढ्या गेल्या आणि मग निघालो आम्ही घरी जायसाठी. तर घरी येऊन पोचलो तर ही बघा आजी आणि माझी मोठी आई पण होती. मग शूज वगैरे यांनी काढले आणि आजी पण. आम्हाला तिला पाहून खूप जास्त आनंद झाला. मग त्याच्यानंतर काकांनी गाडी घेतली. पुढे दिसणारच तुम्हाला व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मग आजीने आमच्यासाठी पेढे ठेवले होते 2-3. तर मग ते आम्ही खाल्ले मस्तपैकी. आणि आजीसोबत थोड्याशा गप्पा वगैरे केल्या. त्यांनी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं आमच्यासाठी. बस आता जवळ चाललं ना. हो, येतील ना कोणी, तिच्या भाषा येतील, नाही तर मग बहिणी येतील ना. हळदीच्या आदल्या दिवशी येतील ना. आबाजीला दिला का नाही पेढा आजी? आम्ही नाही गेलं, काय खाणार आहे तिथे, काय खात नाही. त्याला ठेवलंय ना आम्ही गाडीवर, बस पूजा केली झालं का. त्याचं मग वाटलं ना असं आबाजी काय खाणार आहे. जाणं घे मोठे नाही पाहिजे, पण लई झाड नाही, काय नाही करायचं. मग आता कशी वाटते मी? तब्येत बरी झालीत मग आता? मस्त झाली पाहिजे. आबाजीला सांग मग आता तू. आबाजीला सांगू आता बरी झाली म्हणतो तब्येत. तुमच्या लाडकी आली. मॉडेलची नवीन नुसार आहे. मग काका गाडी घेतली तर कसं वाटलं लागलं तुम्हाला? डिजिटल वगैरे घ्यायचीच नव्हती, मला तर हेच गाडी पाहिजे होती. कोणती? हे आता पकडायला लिहून मी घेतली. मग आणखी दंड लागेल, फुकट कुठं पकडला जाईल. हो आहे ना. शूटिंग काढलं नाही का? कायच करा, मुलाखत घेते नाही. मस्त घेतली गाडी तुम्ही काका. कुठून घेतली? हिरो होंडा वाशिम, वाशिमवरून. कोणत्या? बाईक शोरूम. बालाजी. गाडीचं नाव काय काका तुमच्या? होंडा शाईन 100cc कोड्याची आहे? 93. 70चा ॲव्हरेज असेल ना. 70. लावता काय? अरे म्हणलं गाडी कोणीकडे लावता? काढ ना आता तू. समोरचा अप्पर लाईट लागला तर अप्परचा हे बरोबर लागते इथे सिग्नल. नाही, हे व्हाईट वाला आहे का? नाही, हॅलोजन आहे. बरोबर, व्हाईट वाला नाही पाहिजे. त्यानं म्हणजे ही चाबी ऑन राहिली, बॅटरी लवकर उतरते. हो का? आता ही चालू आहे ना तुमची. हो, अशी चालू राहिली की उचलत नाही गाडी. मग असं का? एवढं खरी याचं लोक आणि याचं लोक समजा थोडं तसं वेगळं. हे अशी चाबी ऑन ठेवायचीच नाही. हो, बंदच असते ते. आहे तू ते मीटरसाठी कसं इथे सिग्नल दिसते, अप्पर टिपर लाईट जे असेल ते इथं इंजनचं चित्र दाखवते, बिघाड असेल गाडीत तर काय सिग्नल. हो हो, ते पाण्या टाईप दाखवते. ते सगळ्या गाडीत नसेल ना लेटेस्ट मध्ये, त्याच्यात नाही का ते ॲनालॉग आहे. ॲनालॉग आहे नाही, याच्यात हे दाखवते ॲव्हरेज वगैरे दाखवते रे. डिजिटल लाईट मध्ये मीटर काय ॲव्हरेज दाखवते, स्पीड दाखवते, किती किलोमीटर चालली ते दाखवते. सगळे लेटेस्ट सगळ्या गाड्या आल्या सगळ्या गोष्टी तशाच सगळ्या. हो, काकाची गाडी मी स्टार्ट वगैरे करून बघितली आणि फोटोज पण काढले त्याच्यावर. गाडी खूप सॉफ्ट आहे आणि म्हणजे ज्यांची हाईट कमी आहे
त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. तर सगळं आमचं आवरून आम्ही यात्रेत जायसाठी निघालो होतो. आणि यात्रेत गेलो तर यावर्षी काही खूप मोठी यात्रा भरली नव्हती, छोटीशीच भरली होती. आकाश पाळणे वगैरे नव्हते यावेळेस. गेल्या वर्षी खूप सारे आकाश पाळणे आणि यात्रा मोठी भरली होती. ही लाखेला असते यात्रा. जानेवारी महिन्याच्या 1 तारखेला इथे भंडारा असते आणि दुसऱ्या दिवशी यात्रा भरते. आणि या गावामध्ये 7-8 दिवस नॉनव्हेज बनत नाही आणि कोणी खातच नाही. आणि यात्रानंतर खातात या गावामध्ये सगळे लोक. तर मग आम्ही पण यात्रा बघितली आणि निघालो.